मुख्यमंत्री आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने बोलत असेल, नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल, तर हे कंसाची औलाद हाकून काढा त्या पार्टीतून. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेर द्यायला लागले का? फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं, तारीख देतं, आणि हे वाचाडवीर मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं, किती डाव लुटायचं तुम्ही, त्याचं ठरलं नाही पाहिजे. अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही. मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मला आहे. मी तर फोडणारच भेटला तर. पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही. 11,000 रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची, आणि मोदी सरकारनं जाहीर केले 8,000 रुपये. लाज वाटते? सोयाबीन 2,000 विकावं लागतं. तुम्ही कापूस आयात केला, धानाले भाव नाही, कापसाले भाव नाही, तुरीले भाव नाही, केळीले भाव नाही, संत्र्याले भाव नाही. संत्रा पहा काय असतं, काय हाल आहे. तर मुख्यमंत्री आमच्या ढुंगणाखाली पाशी जवळ राहतं आणि रोज संत्र्याचे बगीचे तुटते. एक साधी व्हिजिट, एखादा शब्द मुख्यमंत्र्याच्या तोंडातून काहीच नाही. कापूसवाला मेला, कांदावाला मेला, द्राक्षवाला मेला. कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला. मग तुम्हीच इकडे नालायकी करायचे ना, तुम्हीच खिपलं काढायचे. आम्ही सहन करणार नाही. आम्ही तर म्हणतो शेतकऱ्यांना सहन केला नाही पाहिजे. सडेतोड उत्तर द्या, काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ.